लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। सातपूर गोळीबार प्रकरणातील पाहिजे आरोपी अखेर अंबड गुन्हे शाखेच्या ताब्यात। बातमी नाशिक येथून। सातपूर येथील गाजलेल्या गोळीबार प्रकरणातील पाहिजे असलेला व फरार आरोपी संदीप रमेश गांगुर्डे वय 34 वर्ष, राहणार सिद्धार्थ चौक, स्वाराबाबा नगर, सातपूर, नाशिक याला अखेर अंबड गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने ताब्यात घेतले आहे। अंबड गुन्हे शाखेच्या पथकाला आरोपी नाशिक परिसरात आल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ सापळा रचला। 24 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 3:30 वाजेच्या सुमारास निमा कार्यालयाजवळील ITI सिग्नल सातपूर येथे मोठ्या शिताफीने गांगुर्डे याला अटक करण्यात आली। अटकेनंतर आरोपीची गुन्हे अभिलेख पडताळणी करण्यात आली असता तो सातपूर पोलीस ठाणे नाशिक शहर येथे दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर नंबर 313/2025 अंतर्गत पाहिजे असल्याचे निष्पन्न झाले। त्याच्याविरुद्ध भारतीय दंडविधान कलम 109, 308(2), 308(4), 324(4)(5), 351(2), 190 तसेच फौजदारी सुधारणा कायदा कलम 3(7)(12) आणि हा कायदा कलम 3/25 महाराष्ट्र पोलीस कायदा 135 प्रमाणे गुन्हा दाखल आहे। याशिवाय गांगुर्डेवर इतर ठिकाणीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद आहेत। सातपूर पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान कलम 341, 188, 34 अंतर्गत, त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान कलम 302, 109, 201, 202 अंतर्गत तसेच गंगापूर पोलीस ठाण्यात मोवाका कलम 3(1), 188 प्रमाणे गुन्हे नोंद आहेत। सदर कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपपोलीस आयुक्त किरणकुमार चव्हाण, किशोर काळे, परिमंडळ 2 चे संदीप मिटके आणि सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। या मोहिमेत अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगविंदर सिंग राजपूत, पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, दिलीप सगळे तसेच पोलीस हवालदार प्रकाश बोडके, योगेश चव्हाण आणि चारुदत्त निकम यांनी सक्रिय सहभाग नोंदवला। सदर आरोपीला पुढील चौकशीसाठी सातपूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून या कारवाईमुळे सातपूर परिसरातील गुन्हेगारीवर पोलिसांनी पुन्हा एकदा धडाकेबाज कारवाई केल्याची चर्चा शहरात रंगली आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनकर, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.